आराध्या एक्साइटेड हां एकदम रेडी हो झालं सगळं. झालं सगळं. चला आराध्या एकदम हॅपी हॅपी आहे गावाला जाण्यासाठी. हां पण आम्हाला कंटाळा येणार ना आता. हां तुम्ही पण लवकर या ना मग. लवकर येणार आहे ग, पण तू आता सोडून चाललीस की मामा सांगा. मामाला यायचं नाही एवढी. मामा इज कॅमेरा शाय. हां काय करता. चला बरं बाय. हॅपी जर्नी. हॅपी बाय. 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 ते ऑस्कर आणि स्माइलीला भेटली का? हां मग अशी भेटले पण तरी स्माइली कुठे गेली? इथंच आहे स्माइली. बाय स्माइली. जाऊन येते मी. बाय ऑस्कर. बाय. जाऊन. ऑस्कर आराध्या गावाला चालली. करमणार नाही आता त्या दोघांना. स्माइली आराध्याला बाय सांग. बाय सांग आराध्याला. बाय स्माइली. बाय कर आराध्याला. चालली आराध्या गावाला सिम्बाकडे. ठीक आहे चल. ठीक आहे चल बाय. चलो उशीर झाला, जाऊयात आता. चल बाय आरो. बाय आराध्य. बाय बाय रमेश. ते लावून घे व्यवस्थित पडदा. हां हे तिला लावून घे. हं? चल बाय. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. बाय महेश. हॅपी जर्नी. गाईज हे बघा किती पॅरेट्स बसलेत. हे रोज येतात इथं बाल्कनीमध्ये. एक पॅरेट इथं बसले. रोज सकाळी संध्याकाळी येत असतात. आम्ही बाल्कनीत असं त्यांच्यासाठी एक बर्ड फीडरमध्ये असं सनफ्लावर्सचे सीड्स ठेवलेले त्यांना खाण्यासाठी. आणि पाणी पण ठेवलेले. सकाळी पहाटे 6 वाजता वगैरे तुम्ही म्हणजे मी कधी कॅप्चर नाही केलं तर पण 6 वाजता वगैरे असं आलेले असतात. आणि मग आता संध्याकाळी 4च्या नंतर अजून भरपूर येतात, पण आज तसं थोडे कमी आहेत. नाही काय रे. खा. ते मी काही करत नाही. खा. पाणी पण ठेवलंय बघ. आणि हे पण नाही खायला. खावा. चला एन्जॉय करा. किती छान बसलाय ना. हो ना. मस्त. एवढं कसं काय डेअरिंग केलं यांनी. नाही तर पडदा उघडलं की उडून जातात. हो ना. एक तर हे बाळ असेल नाही तर म्हातारा झालं असेल. काय माहिती. मला असं वाटतं बाळ आहे. बाळ आहे. तो घाबरत नाही आहे. काय बघा. ते बाकीचे नाही आले. नाही. मला वाटलं ते येत नसतात, ते उडून जातात सारखे.
कसं काय आला हा? छान आहे ना. पिल्लू आहे काय? हो मला पण असं वाटतं. हां पिल्लू असेल बहुतेक. छान आहे पण किती छान कट हे करून खातात बघ ना. है ना? खरंच जे तो ऑस्कर येणार हळूच येऊन बघत बसलाय. कुठे गेला तो? गेला. स्माइली आली की ते ओढून जाईल आता. लय भारी वाटतं. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं की तुम्ही बघितलात आराध्या गावाला गेली, कारण काय तिला सुट्ट्या लागल्या होत्या आणि आम्ही पण जाणार होतो गावाला, पण नेमकं काय झालं ह्यांचं ऑफिसचं थोडंफार काम आहे आणि थोडंफार बाकीचे पण कामं होती, त्यामुळं आम्हाला जायला उशीर होता. त्यामुळं मग आराध्या म्हटली, नाही तिलाही बोर झालं असतं ना घरी, त्यामुळं मग ती म्हटली मी जाते गावाला. तर ती गेली आता तिच्या आजीच्या घरी. माझा भाऊ आला होता तिला घ्यायला हुबळीला, आणि ती तिथे एन्जॉय करते, पण आम्हाला दोघांना मात्र खूप बोर होते. कारण काय आराध्या असली की कसं ती म्हणजे मला एक फ्रेंड असल्यासारखं आहे ती. म्हणजे आम्ही दोघी मूवीज बघत असतो, हॉरर मूवीज आम्हाला दोघींनाही आवडतं, आणि काही ना काही चालू असतं तिच्यासोबत, गेम खेळायचं ते. म्हणजे ती दिवसभर इतकं बडबड करत असते ना, मला वेळ कसं जातं काहीच कळत नाही. पण आज ती नाही आहे घरात, तर आम्हाला सगळ्यांना बोर होते. इवन स्माइली आणि ऑस्कर तर इतकं म्हणजे शांत झालेत ना की दोघांचा काहीही आवाज नाही. तो दिवसभर झोपूनच असतो, तो असाही झोपून असतो, पण आत्ता तरी आराध्या नसल्यामुळे इतकं शांत आहे की तो म्हणजे त्या रूममध्ये जे झोपलेलं असतं ना, तो अजिबात बाहेरच येत नाही. आणि इवन स्माइली पण खूप शांत झाली. नाही तर इतर वेळेस तिचं चालू असतं मागं 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 फिरायचं, पण हल्ली ती पण खूप शांत झाली. पण आता काय करणार, आराध्याला पण म्हणजे मला माहिती आहे ती जरी राहिली असती तरी तिला खूप बोर झालं असतं. मग तिचं सारखं चालू होतं, मम्मी कंटाळा आला कंटाळा आला कंटाळा आला. मग त्यामुळं आता ती गावाला गेली आहे. तर मला सुचतच नाही आहे काय करावं काय नाही म्हणायचं. आता नाश्ता झाला, स्वयंपाक झाला, सगळं झालं, पण टाईमच जात नाही. त्यामुळं मी आता ठरवले की मी आज कपाट काढणार आहे आवरायला. झालं तर नाही मग काय करणार ना. आता आठवडाभर इतकी घरातली कामं होतील की विचारायला नको. हे काढ ते काढ हे काढ, बापरे. मग ऑब्विसली आता तुम्ही कामाला बसलं की तुम्हाला काय म्हणजे शेजारी मी उभारून तुम्हाला आवाज दिला तरी तुम्ही काय बघत नाही, तुम्ही एवढं त्यामध्ये बिझी राहता. इवन जेवणाला सुद्धा येत नाही. आता 2:30 वाजतात 3 वाजतात, मग आता करायचं काय ना. मग त्यामुळं मी म्हटलं की चला एक एक गोष्टी आवरून घेऊयात. अजून एक 8-10 दिवस आहेत आम्ही गावाला जायला. म्हटलं तर सगळ्या गोष्टी होऊन जातील. कपाट आवरून होईल, आराध्याचं होईल, जेवढं काही करता येईल तेवढं संपून घेऊ. येत्या विकेंडच्या आतमध्ये सगळं संपव म्हणजे बरं होईल. हां, मग आता रोज जसं जसं जमेल तसं सगळं कंप्लीट केलं की होऊन जाईल. मग अजून आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये शॉपिंगला पण जायचं आहे ना शॉपिंगला. हो जायचं आहे ना. नेक्स्ट विकेंडला जाऊयात. हां, नेक्स्ट विकेंडला मग ते पण आहे. आणि बॅग भरायचं आलं की मग म्हणजे काय होतं, लास्ट मोमेंटपर्यंत काही ना काय राहतंच की हे लक्षात आलं ते लक्षात आलं, मग ते चालूच असतं. तर बघूयात आता कसं कसं होतं आहे. ऑल द बेस्ट तुझ्या ह्या टास्कसाठी. आणि तुम्ही आहेच की. नाही अजिबात नाही. माझं उद्यापासून काम चालू होईल, त्यामुळं आज काय असेल ते आज करून घेऊ. उद्यापासून मला काही जमणार नाही यायला. असं म्हणता तुम्ही, पण अधूनमधून असंही हेल्प होतंच तुमचं थोडंफार तरी. मला नाही असं नाही, पण ते आपण बघूयात, ठरवूयात म्हणजे कसं काय करायचं ते. मग आता आपण चालू करूयात फर्स्ट माझ्याच कपड्यांचं, कारण माझे कपडे कमी आहेत तसे, जास्त नाही. तर तुम्हाला मी दाखवते आता. वॉर्डरोब तुझा भरलेला असतो, मलाच जागा नाही मिळत. काय नाही तसं काही नाही आहे ॲक्च्युली. आणि लेडीजचं थोडं असतंच ना, कम्पेअरिंग टू म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त थोडंफार कपडे असतातच, नाही असं नाही. बघू आता कसं कसं जमते तसं करूयात. पण त्याआधी आपल्याला बाहेर पण जायचं आहे, जाऊयात आता. डीमार्टला पण जायचं आहे, ते थोडंफार ग्रोसरीज आणायचं होते. तर बघूयात कसं कसं जमते तसं करूयात. ओके, ऑल द बेस्ट. हां, थँक्यू.
तर आता मी हे एवढेच कपडे आहेत, जास्त काही कपडे एवढेच नाही, भरपूर फक्त कपडे आहेत. आणि बाहेर जाताना तुझ्याकडे कपडे नसतात, सारखं कंप्लेंट असते तुझी. कंप्लेंट नाही म्हणजे बघा हे बघा आता हे तू कपडे- काय केलेस, एकावर एक असं जबरदस्ती फोल्ड करून ठेवले मला दाखवण्यासाठी की माझ्याकडे कमी आहेत, पण हे खूप मोठा स्टॉक आहे. नाही स्टॉक असं नाहीये, म्हणजे आता ते असं पसरलेले आहे त्यामुळे जास्त वाढतात. हा एकदा बरोबर. कडी घातलं ना मग तर नाहीये ते अजून जास्त होतील मग. नाही होत, पण ठीक आहे ना, म्हणजे एवढं तरी ओके. हा मग हळूहळू आपण करूयात ना, मग त्यातले थोडेफार कमी पण करायचे आहेत ना आता. ठीक आहे चालेल, थोडं फार चालत असं. ठीक आहे ना, मग आता काय मी सगळं करते अरेंजमेंट, पण फक्त थोडंफार मदत लागेल मला. अरे हे फक्त ड्रेसेस आहेत, अजून तुझी साडीज मोजलेलं नाही आहे. साड्यांचं साडीज कंपार्टमेंटच वेगळा आहे, तो अजून काढलेला पण नाही आहे. नाही साड्यांचं गोष्ट वेगळी, ठीक आहे, ते ह्याच्यामध्ये काउंट होत नाही. कारण आपण साडी कसं ओकेजनली कधीतरी आपण ते नेसत असतो, त्यामुळे ड्रेसचं गरज आहे, सगळ्यांनाच असते आणि लागतं बाबा काय करताना वेगवेगळं ड्रेस लागतं. एन्जॉय करा. आणि ही आहे स्माइली. स्माइली या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून ह्या खोलीत, एवढंच आहे. ऑस्कर. त्याचं ऑस्कर ऑस्कर उठणारच नाही तर तो. स्माइली तेवढं तरी बघतो. ऑस्कर तर अजिबात उठत नाही. चला ठीक आहे, चला डीमार्टला जाऊन येऊ.